श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनविषयी सर्व काही माहिती आहे ती पाहणार आहोत। तर रक्षाबंधन हे यावर्षी 19 तारखेला म्हणजेच श्रावणी जो तिसरा सोमवार आहे या दिवशी हे रक्षाबंधन आलेलं आहे। तर या रक्षाबंधना दिवशी पौर्णिमा आहे। तर ही पौर्णिमा म्हणजे आपण नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असं म्हणतो। तर ही जी राखी पौर्णिमा आहे ती 19 तारखेला नक्की कधी सुरू होत आहे, त्याचबरोबर या दिवशी भद्रा जो कालावधी आहे तो कधी आहे, भद्रा हा आपण कालावधी का पाळायचा आहे, भद्रा हा कालावधी का पाळला जातो, त्याचबरोबर जे औक्षणाचं ताट आहे ते आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे। प्रत्येकाला तर माहीतच आहे औक्षणाचं ताट कसं तयार करतात, पण त्यामधील एखादी वस्तू आहे ती राहून जाऊ नये त्यासाठी आणि त्यामध्ये ज्या वस्तू आपण वापरणार आहोत त्या सर्व वस्तू आपण का वापरायच्या आहेत, त्याच्या पाठीमागचं कारण काय असतं, त्याचं महत्त्व काय आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे सविस्तररित्या पहा, तुम्हाला जेणेकरून सर्व काही माहिती आहे ते मिळेल। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 19 ऑगस्ट 2024 या दिवशी आहे रक्षाबंधन। तर या दिवशी आपल्याला श्रावणी सोमवार ही आहे, त्याचबरोबर रक्षाबंधन आहे आणि या दिवशी पौर्णिमा आहे ती सकाळी म्हणजे पहाटे 3:04 ही पौर्णिमा आहे ती सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी 11:53 ही पौर्णिमा आहे ती संपणार आहे। असा आहे हा पौर्णिमेचा कालावधी। आता या पौर्णिमेच्या कालावधीमध्येच भद्रा हा कालावधी आहे तो पडलेला आहे आणि या भद्रा कालावधीमध्ये जी शुभ कार्य आहेत, जी धार्मिक कार्य आहेत ती करायची नसतात असं म्हटलं जातं। तर आता आपण पाहूया की हा भद्रा कालावधी आहे तो कधी आहे। हा भद्रा कालावधी सकाळी 5:53 हा सुरू होणार आहे सोमवारीच आणि हा जो कालावधी आहे तो 1:32 दुपारी हा संपणार आहे। म्हणजे हा संपूर्ण 8 तासाचा कालावधी हा असणार आहे। सकाळी आपण 5:53 पासून ते दुपारी 1:32 पर्यंत आपण कोणतंही शुभ कार्य किंवा रक्षाबंधन आहे, बहिणीने भावाला बांधणं, हे जे शुभ कार्य आहेत ते आपल्याला करायची नाहीत। आता शेवटी असं आहे की तुमच्यावरती ही गोष्ट अवलंबून आहे, ही गोष्ट तुम्ही कितपत मानता, हे तुम्हाला मानायचं आहे की नाही, शेवटी हा त्याचा हा प्रश्न असतो। हे म्हणजे ज्याप्रमाणे हे आलेलं आहे त्याप्रमाणे सांगण्याचा आहे तो मी प्रयत्न केलेला आहे। ज्याला खऱ्या अर्थानं पाळायचं आहे तर त्यांनी हे पाळू शकतात। म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हे मला माहीत असावी, हा भद्रा म्हणजे नक्की आहे काय, ते का पाळलं जातं, कशासाठी, ही माहिती प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं असतं आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा हे नक्की आहे तरी काय, भद्रा भद्रा म्हणतात पण नक्की आहे काय। तर आता आपण जाणून घेऊया की हा भद्रा कालावधी म्हणजे नक्की काय, काळ हा का पाळला जातो, हा कशासाठी पाळायचा असतो आणि भद्रा ही आहे तरी कोण, ही जी माहिती आहे ती आता आपण पाहूया। पौराणिक कथेनुसार सूर्यदेवांची व माता छाया यांची मुलगी म्हणजे ही भद्रा आहे, म्हणजेच ती शनिदेवांची बहीण आहे। शनिदेव हे कठोर होते पण भद्रा ही त्यांच्यापेक्षाही अतिशय कठोर होती, कठोर स्वभावाची होती। शनिदेव हे न्यायप्रिय होते, ते जर आपल्या हातून जर एखादी चूक झाली तरच ते त्या व्यक्तीला दंडित आहेत ते करत होते। पण त्यांच्या उलट ही त्यांची बहीण होती, त्यांची बहीण उलट होते, म्हणजेच की ती कठोर होतीच पण तिचं वागणं होतं ती प्रत्येक शुभ कार्यामध्ये आणि धार्मिक कार्यामध्ये सतत विघ्न आणि अडथळे आहेत ते आणत होती। त्यामुळे जे ऋषीमुनी आहेत त्यांना त्यांचं जे कार्य आहे त्यामध्ये त्यांना विघ्न आणि अडथळे येत होते, त्यांचे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडत नव्हती। मग यावेळेस काय झालं की सूर्यदेव आहेत हे तिच्या सर्व वागण्याला आहेत ते कंटाळले, त्यांना कंटाळा आला तिच्या वागण्याचा, कारण तिच्यामध्ये काही बदल आहे हा होत नव्हता। दिवसेंदिवस तिचं वागणं आहे ते अतिशय जास्त प्रमाणातच वाढू लागलं होतं। म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्यांनी जी भद्रा त्यांची मुलगी आहे तिच्याबद्दल त्यांना सर्व काही सांगितलं, तिच्यामुळे होणारा त्रास आहे तोही सांगितला। त्यावेळेस ब्रह्मदेवानी एक तिला उपाय किंवा एक उपदेश आहे तो तिला दिला, की तिला सांगितलं की जो तुझा कालावधी आहे तेवढ्याच कालावधीमध्ये तू शुभ कार्यामध्ये अडथळे आणि धार्मिक कार्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते तू आणू शकते। इतर जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तू कोणत्याही प्रकारचा त्रास आहे तो द्यायचा नाही आणि म्हणून तेव्हापासून भद्र कालावधीमध्ये ही जी शुभ कार्य आहेत ती केली जात नाहीत। म्हणूनच तेव्हापासून हा भद्रा कालावधी आहे हा पाळला जातो आणि
या भद्रा कालावधीमध्ये कोणतंही शुभकार्य आहे ती करत नाहीत. आता या दिवशी रक्षाबंधनाचा अतिशय शुभ कालावधी आहे तो कोणता आहे? दुपारी 3:33 जे शुभ कालावधीला सुरुवात होत आहे ती रात्री 9:08 हा संपूर्ण शुभ कालावधी आहे. या शुभ कालावधीमध्ये आपल्याला रक्षाबंधन आहे ते करायचं आहे. बहीण ही भावाच्या घरी जाऊन भावाला राखी बांधते. बहीण भावाला राखी बांधते ते त्याचं रक्षण व्हावं किंवा आणि त्याचं औक्षण आहे ते करते. त्याचं प्रत्येक संकटातून संरक्षण आहे ते व्हावं अशी ती प्रार्थना करते आणि भावाला राखी आहे ती बांधते. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण प्रथम आपल्या देवघरातील देव आहेत त्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यांना एक राखी आहे ती बांधायची आहे. प्रथम आपण रक्षाबंधनाची सुरुवात आहे ती येथून आहे ती करायची आहे. तर आपण रक्षाबंधना दिवशी जे औक्षणासाठी ताट तयार करणार आहोत ते आपल्या सर्वांना तर माहीत आहे आपण कसं तयार करायचं आहे. तर पण यामधील काही गोष्टी आहेत त्या राहून जाऊ नयेत आणि यामधील ज्या वस्तू आहेत त्या आपण का घ्यायच्या असतात, त्याच्या पाठीमागचं महत्त्व काय आहे, ही जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. तर आता तुम्हाला स्क्रीनवरती जे ताट आहे ते आपण कशा पद्धतीने तयार केलेलं आहे तेही तुम्हाला सर्व काही दिसेल. तशा पद्धतीने तुम्ही ताट आहे ते तयार करू शकता. ताटामध्ये आपण जे कुंकू आहे त्याचा गंध आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. कुंकू ओलं करून घ्यायचं आहे. हे जे कुंकू आहे ते तुम्ही जे श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन किंवा देवीच्या टाकावरती जे कुंकुमार्चन करतो ते जर वापरलं तर अतिशय उत्तम होईल. ते अतिशय प्रभावशाली कुंकू आहे असतं म्हणून आपण ते वापरलं तर चालेल. जर तुमच्याकडं असेल तर तशा पद्धतीचं आपण वापरायचं आहे. कुंकू हे शक्तीचं प्रतीक असतं म्हणून ते घ्यायचं असतं. यानंतर आपण अक्षता आहेत त्या घ्यायच्यात. अक्षता ह्या अख्खा तांदूळ घ्यायचा आहे. आपल्याला तुकडा तांदूळ घ्यायचा नाही. तुटलेला तांदूळ हा आपल्याला कोणत्याही शुभकार्यामध्ये आहे तो आपल्याला वापरला जात नाही. ह्या ज्या अक्षता आहेत त्या आपल्याला पांढऱ्या ह्या घ्यायच्या नाहीत, तर त्या थोडंसं लाल करून घ्यायच्या आहेत किंवा त्यामध्ये हळदी कुंकू आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यानंतर ₹1 नाणं आणि अंगठी हे आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक आहे ते म्हणून घ्यायचं असतं. आपल्या भावाच्या जीवनामध्ये धनसंपत्ती, सुखसंपत्ती यावी म्हणून हे आपल्याला घ्यायचं असतं. काहींच्या ठिकाणी रुपयाच्या ऐवजी सुपारी आहे ती वापरली जाते. तर आमच्याकडे ही सुपारी वापरली जाते. सुपारी आहे ती का घ्यायची असते? ही सुपारी टणक असते, भक्कम असते आणि आपला भाऊही कोणत्याही प्रसंगाला म्हणजे अशा ह्या सुपारीसारखाच भक्कमपणे सामोरं जावा आणि त्याचं जीवन आहे ते सुखी समाधी व्हावं म्हणून आहे ही सुपारी आहे ती वापरली जाते. यानंतर जो दिवा आहे तो दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक असतो. दिवा आहे तो आपण प्रज्वलित करून घ्यायचा असतो. दिवा म्हणजे भावाच्या जीवनामध्ये जो काही अंधकार असो, जे काही दुःख असो ते ते सर्व विघ्न आहेत ते सर्व काही दूर व्हावेत आणि ज्ञानाचा प्रकाश आहे तो त्याच्या जीवनामध्ये व्हावं, त्याचं जीवन आहे ते प्रकाशमय व्हावं म्हणून हा दिवा आहे तो आपण घेतला जातो. आपण ज्यावेळेस राखी बांधण्यासाठी बसणार आहोत त्यावेळेस आपण पूर्व पश्चिम तोंड करूनच बसायचं आहे. कारण आपण उत्तर दक्षिण जर बसलो तर आपलं एकाचं तोंड दक्षिणेकडे होतं आणि आपण कोणतंही शुभ आणि धार्मिक जे कार्य आहे ते आपण दक्षिणेकडे तोंड करून आपण बसत नाही म्हणून आपण पूर्व पश्चिमच बसायचं आहे. यानंतर आपण ताटामध्ये जी राखी घेतो राखी म्हणजे रक्षा कवच, सुरक्षा कवच, रक्षा धागा आणि भावाचं रक्षण करण्यासाठीही आपण जो रक्षा धागा आहे, जी राखी आहे ती बांधली जाते. ताटामध्ये आपल्याला साखर किंवा मिठाई किंवा सुकामेवा असं काही गोडाचा एखादा पदार्थ घ्यायचा आहे जेणेकरून नात्यातील गोडवा स्नेहभाव वाढवण्यासाठी हे जे पदार्थ आहेत ते घेतले जातात. अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर एक नारळ आहे तो घ्यायचा आहे. नारळ हा शुभतेचं प्रतीक असतं म्हणून तो आपण आपल्या भावाला द्यायचा असतो. जी राखी आहे ती बांधून झाल्यानंतर बहिणीने आपल्या भावाला जो नारळ आहे तो द्यायचं असतं. त्याच्या जीवनामध्ये सर्व काही शुभ व्हावं, सर्व काही चांगलं व्हावं म्हणून हा नारळ आहे तो द्यायचा असतो. नारळाला जो कलावा असतो, जो लाल पिवळा धागा असतो तो असा गुंडळलेला असावा असा नारळ आहे तो बहिणीने भावाला द्यायचा असतो. राखी बांधताना बहिणीने एक मंत्र आहे तो म्हणायचा असतो. तो मी तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती देईल. तो तुम्ही नक्कीच पाहून आहे तो म्हणू शकता आणि आपल्या मनामध्ये आपल्या भावाचं सर्व काही चांगलं व्हावं, भावाबद्दल ज्या प्रेमळ अशा ज्या आपल्या भावना आहेत त्याही आपण जे संपूर्ण आपण रक्षाबंधनाचं जे संपूर्ण आपण जे त्या ओवाळणं किंवा जे सर्व काही जो विधी करतोय तो करत असताना आपल्या मनामध्ये हा विचार आहे तो ठेवून आपण हे रक्षाबंधन आहे ते चांगल्या प्रकारे असं साजरं आहे ते करायचं
करायचं आहे. आणि यानंतर भावाने आपल्या बहिणीच्या ज्यावेळेस राखी बांधून होईल त्याच्यानंतर भावाने आपल्या बहिणीच्या पाया आहेत त्या पडायच्या आहेत. कारण बहीण म्हणजे ही एक स्त्री असते. स्त्री म्हणजेच ती एक लक्ष्मी असते आणि लक्ष्मी स्वरूप तिला मानून तिच्या पाया पडायच्या असतात. अगदी आपली बहीण छोटी असली तरीही अशा पद्धतीने आपण करायचं. आणि एखादी मुलगी जर वडिलांना जर राखी बांधत असेल तर तिने आपल्या जे वडील आहेत ते आपल्यापेक्षा मोठे आहेत आणि त्यांचा जो मान सन्मान आहे, जो आदर आहे तो राखून आपण त्या वडिलांच्या किंवा जे काका चुलते कोण असतील त्यांच्या आपण पाया आहेत त्या पडायचं आहेत. अशा पद्धतीने आपण हे जे रक्षाबंधन आहे ते अतिशय स्नेहभाव आणि आनंदाने जो नात्यातील गोडवा वाढवणारं जे हे जो सण आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आहे तो साजरा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.